जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। देवळी एमआयडीसीतील भीषण दुर्घटना, 65 फूट उंचीवरून कोसळून तरुण कामगाराचा जागीच मृत्यू। कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह। वर्धा जिल्ह्यातील देवळी एमआयडीसीमध्ये एका भीषण औद्योगिक दुर्घटनेत 65 फूट उंचीवरून पळून तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। या घटनेनंतर कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। देवळी ग्रोथ सेंटर येथील SMW इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काम करत असताना सुकडी बाजार येथील महेश संजय चौधरी हे सुमारे 65 फूट उंचीवरून खाली कोसळले। अपघात इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळी मृत्यू झालाय। या घटनेनंतर कंपनी परिसरात एकच खळबळ उडाली असून सहकारी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। या अपघातानंतर कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होतो आहे। उंचीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साधने देण्यात आली होती का? सेफ्टी बेल्ट, हेल्मेट आणि इतर सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का? याबाबतही चौकशीची मागणी होत आहे। काही कामगारांनी कंपनीच्या निष्काळजीपणाचाही आरोप केलाय। दरम्यान मृत महेश चौधरी यांचे आईवडील दिव्यांग असल्याची माहिती समोर आली असून कुटुंबांचा प्रमुख आधार हरपल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट ओढावलंय। शिवसेना शिंदे गट यांनी कंपनीने तातडीने योग्य नुकसान भरपाई द्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। सध्या पोलीस, कामगार विभाग आणि कारखाना निरीक्षकांकडून अपघाताची चौकशी सुरू असून अपघाताचे नेमके कारण चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे। या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। जनसंग्राम न्यूज, देवळी।